बघा आता आपल्याला पहिल्याच धड्यामधला पुढचा टॉपिक बघायचा आहे, दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगे समीकरणे. समजून घ्या थोडस. एक दोन उदाहरण सोडवण्यामध्ये थोडस काय होईल, थोडं इकडे तिकडे होऊ शकतं, पण सोपं आहे. बघा सराव संच 1.4 आहे. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. आता बघा उदाहरण आहे 2/x - 3/y बरोबर 15 आणि 8/x अधिक 5/y बरोबर 77. ठीक आहे. आता हे उदाहरण आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे, म्हणजे x आणि y च्या किमती शोधायच्या आहे. पण आता बघितलं तर काय आहे बघा, x आणि y हे कसे आहेत, छेदस्थानी आहे. बरोबर. या अगोदर आपण जे उदाहरण सोडवले ते कसे होते की 3x अधिक 2y बरोबर 5 अशा फॉर्म मध्ये होते. मग आता आपल्याला काय करू बघा, समजा थोडा वेळ आपण हा 2 आणि 3 जर बाजूला काढले, ह्या दोन्ही समीकरणांमधनं जे अंशस्थान आहे ते बाजूला काढू. बघा हा 2 आपण बाजूला काढला तर खाली काय राहिला x. आता इथे काहीच नाही, मग असं मोकळं ठेवून चालेल का, नाही, म्हणजे तिथे आपल्याला काय करावं लागेल, एक गृहीत धरावं लागेल. सेम बघा आता 3 जर आपण बाजूला काढला तर इथे काय आहे y आणि इथे काहीच नाही, म्हणजे काय आहे 1. बरोबर. म्हणजे 1/x आणि 1/y या ऐवजी आपल्याला काहीतरी मानावे लागतील चल, आणि मग ते उदाहरण सोडवायचं आणि शेवटी परत आपण x आणि y च्या किमती शोधू शकतो. बघा 1/x आणि 1/y हे आपल्याला लिहायचं आहे. पहिल्यांदा आपण काय करू बघा, समीकरण लिहू. 2/x - 3/y बरोबर 15 याला समीकरण 1 म्हणूया. दुसरं आहे 8/x अधिक 5/y बरोबर 77 याला काय म्हणू 2. काय करणार आहे आपण, 1/x बरोबर काय मानू m व काय होतं 1/y बरोबर n मानू. आपण हे कन्सिडर करणार आहे. मग आपण लिहायचं आता उदाहरणामध्ये. बघा काय आहे, 2 आपण बाजूला काढला तर 2 आणि 1/x च्या ऐवजी काय m वजा 3 बाजूला होता म्हणून 3, 1/y च्या ऐवजी n बरोबर किती आहे 15. याला समीकरण काय म्हणूयात 3. सेम आता समीकरण 2 साठी बघा, इथे 8 बाजूला काढला, 1/x असेल त्यासाठी m अधिक 5 काय होणार n बरोबर 77. हे आहे समीकरण नंबर 4. आता असं एक सामायिक समीकरण सोडवायची पद्धत तुम्हाला माहिती आहे. बघा इथे आहे वजा आणि अधिक हे कॅन्सल होऊ शकता, पण इथे सहगुणक सारखे नाहीये, सहगुणक सारखे करा. आता 3 चा 5 होऊ शकतो का, म्हणजे 3 ला एखाद्या संख्येने गुणलं तर 5 होईल का, नाही शक्य. 5 ने एखाद्या संख्येने गुणलं तर 3 होईल का, ते पण शक्य नाही. मग अशा वेळेस काय करायचं बघा, ह्या दोघांनीच एकमेकांना गुणायचं, म्हणजे 3 ला काय करायचं 5 ने गुणायचं आणि 5 ला काय करायचं 3 ने. आपलं उत्तर सारखं येऊन जाईल. आता आपण पहिल्यांदा लिहू समीकरण 3 ला कितीने गुणणार आहे, समीकरण 3 ला 5 ने गुणू व समीकरण 4 ला कितीने गुणणार आहे, समीकरण 4 ला कितीने गुणणार आहे 3 ने गुणू. आता गुणाकार केल्यानंतर काय समीकरण येतात ते आपण लिहूया. समीकरण 3 ला 5 ने गुणणार आहे, म्हणजे 5 गुणिले 2 10m वजा 5 गुणिले 3 15n बरोबर 15 गुणिले 5 15 5 75. हे आहे समीकरण नंबर 5. समीकरण 4 ला कितीने गुणणार आहे 3 ने, म्हणजे 8 गुणिले 3 8 3 24m अधिक 5 गुणिले 3 15n आणि 77 गुणिले 3 7 3 21 231 बरोबर. हे आहे समीकरण 6. बघा समीकरण 6 आणि 5 मध्ये 15n सारखे आहे, वजा आणि अधिक आहे. आता काय करणार आपण, रूल पहिल्याच याच्यात बघितले आहे, सारखे पद असतील जर सारखेच चिन्ह असेल तर वजाबाकी करायची. आता विरुद्ध चिन्ह त्यामुळे ऑलरेडी ते काय होऊन जाणार, वजा अधिक कॅन्सल होऊन जाणार. मग डायरेक्ट बेरीज करू. समीकरण 5 व 6 ची काय करणार आपण बेरीज, कारण बेरजेमध्ये चिन्ह बदलत नाही म्हणून. 10m वजा 15n बरोबर 75 अधिक 24m अधिक 15n बरोबर 231. बेरीज करायची. आता बघा करा बेरीज. 3 6 306 15n आणि 15n कॅन्सल होणार कारण वजा आणि अधिक आहे. इथे किती येणार मग 34m बरोबर 34m बरोबर किती आहे 306.
6 म्हणजेच m भागिले किती येणार 306 भागिले 34. 34 ने काय करा m ला भाग द्या 34 गुणिले 9 करा बरोबर 306 उत्तर येईल. म्हणजे m बरोबर किती आलेला आहे 9. आता आपल्याला m मिळाला. आता n शोधायचा आहे. मग त्यासाठी काय करू बघा m बरोबर 9 ही किंमत आहे समीकरण 3 मध्ये टाकू. m बरोबर 9 ही किंमत समीकरण 3 मध्ये टाकू. समीकरण 3 काय आहे 2m वजा 3n बरोबर 15. 2m वजा 3n बरोबर 15. 2 गुणिले 9 वजा 3n बरोबर 15. इथे किती होणार 18 वजा 3n बरोबर 15. वजा 3n बरोबर काय होणार 15. अधिक 18 आहे तो इकडे येताना वजा 18 झाला. म्हणजे वजा 3 बरोबर किती येणार वजा 3. म्हणजेच 3n दोघं साईडला वजा वजा आहे ते काय होणार कॅन्सल. मग n बरोबर किती आला 3/3. म्हणजेच n बरोबर किती संख्या आलेली आहे 1. ही m आणि n ची किंमत मिळाली. उदाहरण संपलेलं नाही. आपल्याला जे समीकरण आहे ते x आणि y च्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे x आणि y ची किंमत शोधायची. मग m बरोबर आपण काय मानलं होतं की 1/x आहे आणि n बरोबर काय आहे 1/y. मग आपण ते लिहूया. आपल्याला m आणि n ची किंमत मिळाली पण उदाहरण तिथे संपत नाही. आपल्याला x आणि y ची किंमत पाहिजे. म्हणजे m बरोबर काय मानलं होतं आपण 1/x आणि n बरोबर काय मानलेलं आहे 1/y. m ची किंमत किती आहे 9 बरोबर 1/x. n ची किंमत किती आहे 1 बरोबर 1/y. आता x ची किंमत काढायची ना हा x 9 च्या जागी आणा आणि 9 त्याच्या जागी न्या. किती झालं 1/9. y इकडे आणा आणि हा 1 जो आहे तो इकडे न्या. म्हणजेच x आणि y च्या किमती आपल्याला मिळाल्या. बघा x ची किंमत किती आलेली आहे 1/9 आणि y ची किंमत 1/1 म्हणजेच 1 झालं. एक समीकरण सोडवलं आहे. समजलंय. रूपांतरित करून या पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकतो. फक्त m आणि n ची किंमत मिळाल्यावर तुम्ही उदाहरण इथेच बंद करायला असं नाही. हा आपल्याला x आणि y ची किंमत पाहिजे म्हणून पुढे आपल्याला हे लिहावं लागतं. समजलंय. पुढचं उदाहरण बघूयात. बघा पुढचं उदाहरण सेम तसंच आहे. फक्त आता इथे काय आहे x अधिक y x वजा y आहे. मग 10 जर बाजूला काढला तर इथे काय राहणार 1 आणि 1/x अधिक y आणि 2 बाजूला काढला तर काय राहणार 1/x वजा y. सेम ती इकडे 15 बाजूला काढलं तर 1 भागिले 1/x अधिक y आणि 5 बाजूला काढलं तर काय राहणार 1/x वजा y. म्हणजे ते आपल्याला काय करायचं आहे इथे मानायचं आहे. पहिल्यांदा आपण उदाहरण लिहूया. 10/x अधिक y अधिक 2/x वजा y बरोबर 4 आणि काय आहे 15/x अधिक y वजा 5/x वजा y बरोबर 2. काय करणार आहे आपण दोघांकडे 1/x अधिक y आहे तो m मानू आणि 1/x वजा y जो आहे त्याच्यासाठी काय मानू n मानू. m n मानले पाहिजे असं काय नाही. तुम्ही ab पण मानू शकता. फक्त x y नाही घ्यायचे कारण ऑलरेडी आपल्याला x आणि y शोधायचे असतात. ठीक आहे. मग आता समीकरण 1 कसं होईल बघा. समजा आपण 1/x अधिक y आणि 1/x वजा y यांच्याऐवजी m आणि n लिहिले तर इथे काय आहे 10 1/x अधिक y साठी m आहे म्हणून तो 2n बरोबर 4. समीकरण 3. तसंच याच्यासाठी करा. काय येणार 15m वजा 5n बरोबर वजा 2. समीकरण 4. समजले हे समीकरण कसे आले बघा. 15 जर बाजूला काढला तर काय राहिला आहे 1 भागिले x अधिक y. मग 1 भागिले x अधिक y साठी काय आहे m म्हणून आपण तो m लिहिला इकडे n लिहिला. ठीक आहे. आता एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धत आपण आता माहिती आहे. बघा इथे अधिक वजा हे कॅन्सल होणार पण 2 आणि 5 सारखे नाही. मग काय करू आपण यांना सारखे करू. कसं करणार. आता 2 ला आपण एखाद्या संख्येने गुणलं तर 5 होईल का नाही. 5 ला एखाद्या संख्येने गुणलं तर 2 होईल का नाही. अशा वेळेस काय करतो या दोघांनीच एकमेकांना गुणायचं. आपण लिहू शकतो समीकरण 3 ला कितीने गुणणार समीकरण 3 ला
5 ने गुणू आणि समीकरण 4 ला कितीने गुणणार? समीकरण 4 ला 2 ने गुण. आता गुणाकार करून समीकरण आपण इथे लिहिणार आहोत. चला, समीकरण 3 ला कितीने गुणतो आहे आपण? 5 ने. मग 10 गुणिले 5 किती होणार? 50m अधिक 5 गुणिले 2 किती होणार? 10n बरोबर 5 गुणिले 4 20. हे आहे समीकरण नंबर 5. 4 ला आपण 2 ने गुणणार आहे. 15 दुने 30m वजा 5 दुने 10n वजा 2 गुणिले 2 काय होणार? वजा 4. हे आहे समीकरण 6. बघा 10n सारखा आहे, अधिक आणि वजा आहे, डायरेक्ट कॅन्सल होणार, म्हणून समीकरण 5 आणि 6 ची काय करणार आपण? बेरीज. व 6 ची बेरीज करू. चला तर लिहा आणि बेरीज करा. ठीक आहे, बेरीज मध्ये चिन्ह काही बदलत नाही. आता इथे 20 वजा 4 आहे, यांची काय होणार? वजाबाकी. उत्तर किती येणार? 16. 10n तर कॅन्सलच होऊन जाणार बरोबर. त्यानंतर 50 अधिक 30 किती होणार? 80m म्हणजे 80m बरोबर किती आहे? 16. आपल्याला m ची किंमत काढायची आहे, त्यामुळे 80 भागाकारात जाणार. चला, यांना जर आपण संक्षिप्त रूप केलं तर काय येणार? 16 पंच m बरोबर किती आलं? 1/5 बरोबर. m ची किंमत मिळाली. आता आपल्याला काय शोधायचं आहे? n. मग आता हे समीकरण आपण समजा 3 मध्ये लिहूया. m बरोबर 1/5. m बरोबर 1/5 समीकरण 3 मध्ये टाकू. समीकरण 3 काय आहे बघा? 10m अधिक 2n बरोबर 4. 10m अधिक 2n बरोबर 4. m ची किंमत काय आहे? 1/5 अधिक 2n बरोबर 4. 5 ने 10 ला भाग द्या बरोबर. 10 अंशस्थानी आहे, 5 छेदस्थानी आहे. 5 दुने 10, 2n बरोबर 4. म्हणजेच 2n बरोबर किती आलेला आहे? 4 वजा 2. 2n बरोबर किती आहे? 2. म्हणजेच n बरोबर किती येणार? 2/2. n बरोबर आलेला आहे 1. ही आहे n ची किंमत. सॉरी, n ची किंमत. m आणि n मिळाले, पण आपल्याला काय शोधायचं आहे? x आणि y. मग तर बघा, पण m बरोबर काय मानलं होतं आपण? 1/x अधिक y. आणि n बरोबर काय मानलं होतं? 1/x वजा y. m ची किंमत किती आलेली आहे? 1/5 बरोबर 1/x अधिक y. आणि n ची किंमत काय आहे? 1 बरोबर 1/x/y. आता इथे खालीच काहीच नाही, म्हणजे छेद आपण 1 गृहीत धरू शकतो. बघा 1 अंशस्थानी सारखा आहे. मग फक्त काय करा बघा, जे छेदस्थान आहे ते आपण समीकरणाच्या रूपात लिहू शकतो. म्हणजेच कसं बघा, x अधिक y बरोबर काय लिहिणार आपण? 5. आणि हे समीकरण कसं लिहिणार? x वजा y बरोबर 1. आता ह्या दोघांना काय समीकरण कितवा आहे? नंबर 6 पर्यंत आलेला आहे ना. हे समीकरण आपण 7 म्हणूया आणि समीकरण हे 8 म्हणूया. यावरून आपल्याला x आणि y च्या किमती शोधायच्या आहेत. सोपं आहे बघा. अधिक y आणि वजा y डायरेक्ट कॅन्सल होणार, पण त्यांची काय करावी लागेल? आधी बेरीज. लिहूयात समीकरण 7 आहे. समीकरण 7 व 8 ची बेरीज करू. x अधिक y बरोबर 5 अधिक x वजा y बरोबर 1. 5 अधिक 1 6. y काय होणार? कॅन्सल. x अधिक x 2x बरोबर. म्हणजे 2x बरोबर किती आलेला आहे? 6. त्यामुळे x बरोबर काय येणार? 6/2. म्हणजे x बरोबर किती आलेला आहे?
ही आहे x ची किंमत. आता y ची किंमत शोधायची आहे. तर x बरोबर 3 जो आहे तो आपण समीकरण 7 मध्ये लिहूयात. x बरोबर 3 हे समीकरण 7 मध्ये टाकू. समीकरण 7 नंबर काय आहे? x अधिक y बरोबर 5. x किती आहे? 3 अधिक y बरोबर 5. म्हणजेच y बरोबर किती येणार? 5 वजा 3. y बरोबर किती आलेला आहे? 2. झालं. ही x आणि y ची किंमत शोधली आपण. 3 आणि 2. अशा पद्धतीने आपण हे समीकरण सोडवू शकतो. समजलंय? बघा, थोडस लेंदी आहे, पण एकदा समजलं की ते सोपं आहे. ठीक आहे. पुढचं उदाहरण अजून एक बघणार आहोत आपण. बघा, पुढचं उदाहरण दिसायला अवघड दिसतंय पण सोपं आहे. बघा, इथे काय आहे? सारखे सारखे काय दिसतंय? छेद बघा, 3x अधिक y आणि 3x वजा y दोन्ही समीकरणांमध्ये. फक्त इथे काय आहे बघा, यांना आता गुणाकारात तिथे 2 2 आले आहे. पहिल्या समीकरणामध्ये काही नाहीये. पहिल्यांदा समीकरण आपण लिहूयात. तीनशे 4 हे समीकरण 1. समीकरण 2 बरोबर. मग आता आपण काय करू? 1/3x अधिक y हे सारखे आहे, त्याच्यासाठी m व 1/3x वजा y याच्यासाठी काय करू? n मान. समीकरणामध्ये त्या किमती लिहू. पहिल्यांदा 1/3x अधिक y म्हणजेच m आहे. मग पहिलं समीकरण काय येणार? m अधिक n बरोबर 3/4. समीकरण काय येणार? हे 3. दुसरं समीकरण काय आहे बघा? 1/3x अधिक y हे m आहे आणि सोबत त्याला काय आहे? हा 2 छेदस्थानी आहे, म्हणजेच काय येणार? ते 2/m वजा m/2 आणि n/2 बरोबर किती आहे? वजा 1/8. हे काय होणार? समीकरण 4. समजले काय केलं? समीकरण 2 ला इथे बघा 1/3x अधिक y m आहे, त्यामुळे तो m घेतला. पण इथे काय आहे? छेदस्थानी 2 आहे, म्हणून इथे छेदस्थानी पण काय आला? इथे दोघां ठिकाणी 2. आता हे समीकरण सोडवायचे आहेत. पण झालं काय आहे बघा, इथे छेदस्थानी 2, इथे 8 आणि इथे 4 आहे. पहिल्यांदा ते आधी आपल्याला काय करावं लागेल? कॅन्सल. बरोबर. मग ते करण्यासाठी काय करावं लागेल? बघा, इथे हे 2 2 जर आपल्याला कॅन्सल करायचे असतील तर इथे काय करावं लागेल? 2 नी गुणावं लागेल. बरोबर. काय करावं लागेल? 2 नी गुणावं लागेल. ठीक आहे. आणि त्याचबरोबर बघा, इथे पण काय आहे? 4, म्हणजे हा 4 पण आधी कॅन्सल करावा लागेल. त्यासाठी इथे पण समीकरण 3 ला 4 नी गुणावं लागेल आणि पहिल्यांदा हे 2 समीकरण 4 मध्ये कॅन्सल करण्यासाठी 2 नी गुणावं लागेल. पहिल्यांदा आपण समीकरण 3 साठीच लिहूया, गोंधळात करण्यापेक्षा. समीकरण 3 ला कितीने गुणणार आहे आपण? 4 ने गुण. ठीक आहे. मग आता समीकरण 3 ला 4 ने गुणा. 4 गुणिले m 4m अधिक 4 गुणिले n 4n 3/4 गुणिले 4 बरोबर. म्हणजे उत्तर किती येणार? 4m अधिक 4n बरोबर 4 एके 4, ते कॅन्सल झाले, 3 उत्तर आले. हे समीकरण आपण 5 म्हणून घेतो. ठीक आहे. बघा, हे समीकरण 3 ह्या पद्धतीने आलं. आता 4 साठी करणार आहे. समीकरण 4 ला आपण आधी 2 ने गुणू. समीकरण 4 ला 2 ने गुणू. काय आहे? m/2 गुणिले 2 वजा n/2 गुणिले 2 बरोबर वजा 1/8 गुणिले 2. 2 2 काय झालं? इथे भागाकार होऊन 1 उत्तर आलं, म्हणजे m इकडे काय राहिलं? n आणि इथे बघा वजा 1. 2 नी 8 ला भाग दिल्यावर उत्तर किती येणार? 4. पण आता हे समीकरण आपण 6 म्हणू. इथे पण 4 नकोय, मग परत काय करावं लागेल? हा 4 कॅन्सल साठी 4 ने गुणावं लागेल. मग समीकरण 6 ला कितीने गुणावं लागेल? आता परत 4 ने
4 गुणिले m काय ना 4m, 4 गुणिले n 4n वजा 1 भागिले 4 गुणिले 4 म्हणजेच उत्तर किती येणार 4m वजा 4n बरोबर वजा 1. 4 4 काय होणार आहे भागाकार होऊन उत्तर 1 येणार आहे. हे आहे समीकरण 7. आता आपल्याला समीकरण 5 आणि समीकरण 7 यांसाठी सोडवायचं आहे. बघा +4 आहे वजा 4 आहे कॅन्सल होणार म्हणजे दोन्ही समीकरणांची काय करावी लागेल बेरीज. मग समीकरण लिहू आपण समीकरण 5 व 7 ची बेरीज करू. पहिलं काय आहे 4m अधिक 4n बरोबर 3 आणि दुसरं काय आहे 4m वजा 4n बरोबर वजा 1. एकदा कन्फर्म करू. ठीक आहे दोघांची बेरीज करत आहे 3 वजा 1. आता जरी बेरीज आहे पण इथे वजा आहे अधिक वजा काय होतं वजा म्हणून इथे उत्तर येणार 2. हे कॅन्सल होऊन जाणार इथे उत्तर येणार 8m. 8m बरोबर किती आहे 2. मग m बरोबर किती येणार 2/8 म्हणजेच m बरोबर काय येणार 2×8 ही आहे m ची किंमत. आता आपल्याला n ची किंमत शोधण्यासाठी ही m ची किंमत समीकरण समजा आपण टाकूयात 5 मध्येच टाकूयात बरोबर. m बरोबर 1/4 समीकरण 5 मध्ये टाकू बरोबर. समीकरण 5 काय आहे 4m अधिक 4n बरोबर 3. m ची किंमत किती आहे 1/4 अधिक 4n बरोबर 3. इथे 4 4 काय होणार भागाकार उत्तर येणार 1 म्हणजे 1 अधिक 4n बरोबर 4n बरोबर काय होणार 3 वजा 1 म्हणजेच किती उत्तर येणार 2. मग n ची किंमत किती येणार 2/4 म्हणजे 2 आणि 2×4 ही आहे n ची किंमत. पण आपण x आणि y ची किंमत शोधायची. पण आता आपण काय केलेलं आहे m बरोबर काय मानलं होतं 1/3x अधिक y आणि n बरोबर काय मानलं होतं 1/3x वजा y. m ची किंमत किती आहे 1/4 बरोबर 1/3x अधिक y. n ची किंमत काय आहे 1/2 बरोबर 1/3x वजा y. अंश सारखे आहे त्यामुळे समीकरण आपण काय लिहू शकतो 3x अधिक y बरोबर 4 आणि दुसरे समीकरण काय लिहू शकतो 3x वजा y बरोबर 2. यांना समीकरण आपण काय म्हणू 8 आणि 9. x आणि y ची किंमत शोधायची. बघा अधिक y आणि वजा y आहे कॅन्सल होऊ शकतात म्हणजेच काय यांची बेरीज करावी लागेल. मग लिहूयात समीकरण 8 व 9 ची बेरीज करा बेरीज. मग 3x अधिक y बरोबर 4 अधिक 3x वजा y बरोबर 2. 4 अधिक 2 6 y कॅन्सल होणार 3x अधिक 3x 6x म्हणजे 6x बरोबर काय आलेला आहे 6. मग x बरोबर 6/6 म्हणजेच x बरोबर किंमत किती आलेली आहे 1. ही आहे x ची किंमत. आता y ची किंमत शोधायची त्यासाठी काय करू x बरोबर 1 हे समीकरण 8 मध्ये टाकू. 8 मध्ये टाकू समीकरण 8 लिहा 3x अधिक y बरोबर 4. 3 गुणिले x ची किंमत 1 अधिक y बरोबर 4. 3 अधिक y बरोबर काय ना 4 म्हणजेच काय होणार बघा y बरोबर 4 वजा 3. y बरोबर किती आहे 1. ही आहे x आणि y ची किंमत. किती मोठा आहे की नाही उदाहरण बरोबर. या आहे त्याच्या किमती. समजले दोन्ही उदाहरणं. बघा या पद्धतीने सगळं उदाहरण तुमच्या समोर आहे. परत एकदा व्यवस्थित बघा. इथे घेताना आपण काय केलेलं आहे 1/3x अधिक y हे m मानलं होतं म्हणून त्यावरनं हे समीकरण आपण 1 आणि 2 समीकरण अशा पद्धतीने लिहिलेले आहे.
पण आता इथे छेदस्थानी काही असेल तर समीकरण आपण सोडवू नाही शकत, म्हणून ते आधी कॅन्सल करावे लागतात. मग त्यासाठी आपल्याला समजा इथे 4 कॅन्सल करायचं होतं, मग 4नीच गुणा, 2 कॅन्सल करायचं तर 2नी गुणा, ते आपोआप कॅन्सल होऊन जातं. उदाहरण आपण या पद्धतीने सगळं सोडवलेलं आहे. ठीक आहे.